मोदी सरकार येईल, पण ते जे 400+ आकडा म्हणते ते काही साध्य होऊ शकणार नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा मोदी सरकारने समजून घेतलेल्या आहे. रोजगार विद्यार्थ्यांना नाही आहे, युवकांना नाही. मोदी आल्यामुळे ती हटणार नसेल तर इंडिया आघाडी आल्यावर का हटेल? नोकऱ्याची गरज आहे. मी सुद्धा एक इंजिनियर झालेलो, पण आज माझ्या हातात काम नाही आहे, जॉब नाही आहे. हिंदुत्वाच्या दृष्टीने ते पण चांगलं काम करतात, पण देशाच्या प्रत्येक भागाकडे त्यांनी नीट बघितलं पाहिजे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अडवण्याचे केंद्र सरकारकडून अडवली गेलेली आहे. सगळं प्रायव्हेटायझेशन होत आहे, मग सरकारी नोकऱ्या गेल्यात कुठं? 2024 हे लोकसभेचं वर्ष आहे. येत्या काही दिवसातच लोकसभा निवडणुका कधी लागतील याची घोषणा होईल. मात्र त्यापूर्वीच, त्या घोषणेपूर्वीच महायुती, भाजपप्रणित महायुती आणि इंडिया आघाडी दोन्हीकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रचाराला सुरुवात झालेली आहे. महायुतीकडून तर थेट अनधिकृत घोषणाच करण्यात आली आहे की नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील आणि त्याच अनुषंगाने त्यांनी प्रचारही केला आहे. सगळीकडेच इस बार फिर से मोदी सरकार अशा प्रकारचे बॅनर्स जे आहेत ते झळकताना दिसत आहेत. मात्र या सगळ्याविषयी आणि गेल्या 10 वर्षाच्या मोदी सरकारच्या कारभाराविषयी जनतेला काय वाटतं आहे हे जाणून घेण्याचा फॉर द पीपल न्यूज प्रयत्न करते. आणि या स्पेशल सेगमेंटमध्ये तरुणांच्या मनात नक्की काय आहे, तरुणांना काय वाटतं, पंतप्रधान मोदी यांना पुन्हा एकदा संधी द्यावी का नाही, असे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तर आपण तरुणांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या सगळीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार दोन्ही बाजूनी जोरानं सुरू आहे आणि भाजपकडून पुन्हा एकदा, भाजप प्रणित एनडीए आघाडीकडून पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची अनधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. मात्र या सगळ्या विषयावर तरुणांना काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आत्ताही माझ्यासोबत काही तरुण मित्र आहेत, त्यांना आपण विचारूयात. दादा, गेली 10 वर्ष पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी काम करत आहेत. पुन्हा एकदा भाजपकडनं त्यांना उमेदवारी दिली, म्हणजे पंतप्रधान पदाचे ते कॅन्डिडेट आहेत. काय वाटतं, मोदींनी परत पंतप्रधान व्हावं का? सध्या तर राजकीय परिस्थिती पाहता असं वाटतं की मोदी सरकार येईल, पण ते जे 400+ आकडा म्हणते ते काही साध्य होऊ शकणार नाही. कारण काही असे मुद्दे आहेत की त्यांनी जास्त हिपोक्रसी केलेली आहे, जे त्यांना वाटतं की लोकांना समजत नाही. परंतु लोक आता सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून लोकांना जागरूक होत आहेत की जे काही दाखवलं जाते तेच खरं नाही. सध्या मणिपूरमध्ये काय स्थिती चालू आहे कुणाला माहीत नाही. बॉक्सर जो देशासाठी लढला तो, मला त्याचं नाव आठवत नाही, पण तो म्हणतो की मोदी मणिपूरकडे लक्ष द्या, लोक रोज मरत आहेत, तिथं काय मोदी बघायला तयार नाही आहे. मग एका बाजूने ते पण हिंदुत्वाच्या दृष्टीने ते पण चांगलं काम करतात, पण देशाच्या प्रत्येक भागाकडे त्यांनी नीट बघितलं पाहिजे. देशाच्या सार्वभौम म्हणजे सगळ्यांचा विचार करणं देखील गरजेचं आहे. त्याच्यामुळं मला वाटते मोदीची सरकार यायचे चान्सेस जास्त आहेत, परंतु जे 400 पार आकडा म्हणतात ते काही शक्य नाही. मोदींचे पुन्हा पंतप्रधान होण्याचे चान्सेस जास्त वाटत आहेत. मात्र ॲज अ पर्सन म्हणून, ॲज अ विद्यार्थी म्हणून तुला वाटतं का पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा यावे? मला वाटतं नरेंद्र मोदी परत यावे. यामागं कारण काय, म्हणजे काय अशा गोष्टी नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात केल्यात ज्या तुला आवडल्यात, ज्या तुला फायद्याच्या ठरल्या? हां, तरी तसं सांगायचं झालं तर मी शेतकरी वर्गातला मुलगा आहे. तर शेतकऱ्यांच्या व्यथा मोदी सरकारने समजून घेतलेल्या आहेत. तर मेडिकलमध्ये खूप फॅसिलिटी ठेवलेल्या आहेत त्यांनी, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना खूप लाभ भेटलेला आहे. आणि शेतकऱ्यांसाठी खूप वेगवेगळ्या योजना ठेवलेल्या आहेत. त्याच्यासाठी कोणती कुसुम योजना असेल, नाही पुन्हा पंतप्रधान नाही व्हावेत, कारण जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, ते सगळे तसेच राहिलेले आहेत. काहीच उपयोग नाही आहे पंतप्रधान होऊन. तरी आता विद्यार्थ्यांची, मी एक विद्यार्थी असून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अडवण्याचे केंद्र सरकारकडून अडवली गेलेली आहे. बाकी नोकऱ्यांच्या बाबतीत तर काहीच नाही आहे. परत रोजगार विद्यार्थ्यांना नाही आहे, युवकांना नाही. आज मी एक डिप्लोमा झालेला इंजिनियर आहे, आज मला मनासारखी नोकरीसुद्धा मिळत नाही आहे. खूप दिवस झाले शोधात आहे मी. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केल्या. जसं दादा बोलताना सुरुवातीला बोलला की हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष म्हणून त्यांनी प्रचंड काम केलं. मात्र त्याच विचारधारेने काम करत असताना त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली गेली. मध्यंतरी राम मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं, त्यावेळी टीका केली की राम मंदिराची काय गरज होती, राम मंदिराच्या जागी हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस हे उभं राहायला हवे होते. या बाबतीत मोदी सरकार कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेत असताना विकासाकडे दुर्लक्ष करत आहे असं वाटतं? नाही, पण राम मंदिर जे तयार होतं आहे ते भाविकांनी जे दान केलेलं आहे, जे काही डोनेशन्स वगैरे केले, त्यामुळे उभं राहते. त्यात सरकार त्यांचे पैसे नाही घालत किंवा टॅक्सपेयर्सचा पैसा नाही वापरला जातो. त्यात ते भाविकांनी जे डोनेशन्स दिलेत त्यामुळे ते राम मंदिर तयार होत आहे. त्यामुळं
ही गोष्ट चुकीची आहे. हे जे बोलत आहेत की हॉस्पिटल वगैरे उभारण्यात आलं पाहिजे, ते ठीक आहे. ते त्यांचा मुद्दा असेल बरोबर, पण ते सरकारी पैशांनी ते दुसऱ्या जागेवर उभं राहू शकतं. पण राम मंदिराच्या जागेवर कसं आहे, ते डोनेशन्सच्या पैशांनी उभं राहते. काही सरकार टॅक्सपेयर्सचा पैसा वापरत नाही त्यात. त्या गोष्टींनी सामान्य माणसांना तर काही फरक पडलेला नाही आहे. जे साधे प्रश्न आहेत, महागाई, रोजगार, यावर त्यांनी थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं असंच. मोठे मोठे प्रकल्प महाराष्ट्र सोडून इतर दुसऱ्या राज्यात जातात, ते ठीक आहे, चांगलं आहे दुसऱ्या राज्यांसाठी. पण जर अगोदर जर इथं होत असते आणि जर नंतर जर तिकडे जातात काही त्यांच्या कारणानुसार, तर ते चुकीचंच आहे. नाही तिकडं म्हणजे प्रामुख्यानं प्रकल्प हे गुजरातला पळवले जातात असं तुम्ही आरोप करा. बरोबर, गुजरातलाच जातं. जाणं पण चांगलं आहे, पण एक हिशोबाने जर अगोदर इकडे होत असेल तर नंतर तिकडे ते शिफ्ट करण्यात मग तो अर्थ त्याचा वेगळाच होतो जरा. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाल्यापासून भारतात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, असे अनेक मुद्दे घेऊन विरोधक यंदाच्या प्रचारात उतरत आहेत. आणि फक्त मोदींना हरवण्यासाठी आणि त्यांना पंतप्रधान पदावरून खाली खेचण्यासाठी सगळे पक्ष एकत्रित येऊन इंडिया आघाडी करतात. याचा काही फरक पडेल का? आणि मोदींच्या आल्यानंतर खरंच बेरोजगारी आणि रोजगाराच्या समस्या उभ्या राहिल्यात? सर्वप्रथम जय महाराष्ट्र. तुम्ही म्हणालात तसा प्रश्न आहे आपला की मोदी आल्यानंतर बेरोजगारी वाढली वगैरे वगैरे. ती आधीच्या काळातही होती, आत्ताही आहे असं तुम्ही म्हणताय, असेलही किंबहुना. पण जर मोदी आल्यामुळे ती हटणार नसेल तर इंडिया आघाडी आल्यावर का हटेल असाही प्रश्न आहे. आणि इंडिया आघाडी कितीही झाली तरी त्यांच्यात ते दुफळीकरण जे झालेलं आहे ते दिसतं आहे. नितीश कुमार सोडून गेले, बाकीच्या जसा खालचा पट्टा आहे, साऊथचा पट्टा आहे, त्याच्यामध्ये त्यांचं काही आर्थिक पाठबळ त्यांना दिसत नाही आणि सबलीकरणही त्यांचं तितकं झालेलं नाही आहे तिकडे. आणि मोदींविरुद्ध एकट्या माणसाविरुद्ध एवढे उभं राहिलेले आहेत तरी त्यांचं तसं पाठबळ त्यांना कोणी जनतेकडून दिसत नाही. मोदी या नावाला जसा, या ब्रँडला जसा एक हे मिळतो आहे, प्रतिसाद मिळतो आहे लोकांचा, तसा इंडिया आघाडी या नावाला काही प्रतिसाद मिळतो आहे असं मला तरी वाटत. नोकरीचा असा संदर्भ झाला आहे की सगळं प्रायव्हेटायझेशन झालं आहे, त्यामुळे गव्हर्मेंट नोकऱ्या नाही राहिल्या आहेत. विद्यार्थ्यांना आज नोकऱ्याची गरज आहे. मी सुद्धा एक इंजिनियर झालेलो, पण आज माझ्या हातात काम नाही आहे, जॉब नाही आहे, सगळं प्रायव्हेटायझेशन होत आहे. मग सरकारी नोकऱ्या गेल्यात कुठं? हा मोठा प्रश्न पडला आहे आमच्या युवकांवर. नोकरीचा प्रश्न तुम्ही उपस्थित करतायत, मात्र या वर्षीच्या महायुतीचा ज्या प्रकारे प्रचार सुरू आहे त्यात प्रामुख्यानं राम मंदिराचा मुद्दा समोर येणार आहे. CAA सारखा कायदा त्यांनी लागू केला आहे, 370 कलम हटवलेला आहे. या सगळ्या गोष्टींकडे बघून भाजपला प्लस पॉईंट आहे असं वाटत नाही? नाही, त्या गोष्टींनी सामान्य माणसांना तर काही फरक पडलेला नाही आहे. जे साधे प्रश्न आहेत, महागाई, रोजगार, यावर त्यांनी थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं असंच. मोदींबाबत जितक्या चांगल्या गोष्टी, जितके चांगले लोक बोलत आहेत तितकेच वाईट बोलणारीही लोक आहेत. थोडं आपण राज्याच्या राजकारणाकडे येऊयात. महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 2-2.5 वर्षातलं पाहिलं तर 2 मोठे पक्ष फुटले. ते दोन्ही फुटलेले पक्ष सत्तेत जाऊन बसले. याचा फायदा की याचा तोटा भाजपला जास्त होईल? भाजपला या गोष्टीचा फायदा होईलच. जे त्यांच्या कुठल्या त्यांनी नीतीने पक्ष फोडलेत 2 ते त्यांचं माहीत, पण भाजपला याचा फायदा होणार. पण जे पक्ष फुटलेत आणि ज्यांच्यातून फुटलेत त्यांचे मात्र तोटे दिसत आहेत. कारण त्यांना लोकसभेत जशी उमेदवारी पाहिजे, शिंदे गटाला असो किंवा अजित पवार गटाला असो राष्ट्रवादीच्या, तशी त्यांना तितकी त्याप्रमाणे उमेदवारी मिळत नाही. इकडेही बघायला गेलं तर उद्धव ठाकरेंकडे आता चेहरेच दिसत नाहीत नेत्यांचे. शरद पवारांना स्वतः प्रचारात उतरावं लागतं या वयात सुद्धा. नक्कीच तोटा होईल. सामान्य जनता भरपूर नाराज आहे या गोष्टींमुळं. जे राजकारण गलिच्छ चालू आहे महाराष्ट्रात ते खूपच वाईट आहे. आता मी एक सामान्य मुलगा म्हणून पण मला पण हे बरोबर वाटत नाही आहे. महाराष्ट्रात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आहे सध्या. या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात किंवा देशात राहुल गांधींना आणि पर्यायानं इंडिया आघाडीला काही फरक पडेल का? फायदा होईल का तो? तसं फायदा जास्त तर होणार नाही. मी म्हणलं तसं मागोशी फायदा होणार पण कमी होणार. मागच्या वेळेस जर त्यांना कमी सीट आली होती त्याच्यापेक्षा सीट वाढायचे चान्सेस सध्या आहेत. आणि मोदींचे जे 400 पार आकडे आहेत ते कमी होण्याचे चान्सेस. राहुल गांधीच वाटतात आता तरी. सध्या तरी राहुल गांधी. त्यांची महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा सुरू आहे, त्याचा काय फायदा होईल? ते जे राहुल गांधीचा नेता आहे तो सर्वसामान्यांचा नेता आहे. तो सर्वसामान्यांच्यात फिरतोय, तो सगळ्या चांगल्या गोष्टी करतोय. ते चांगले आत्ता त्यांचं तेलंगणाला सरकार आलं तर त्यांनी तिकडे पण चांगले बदल केलेत त्यांनी सध्या.
नक्कीच. त्यामुळे गेल्या काही वर्षात जेव्हा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी कार्यरत आहेत त्यावेळेस महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प गुजरातला नेले गेले. बेरोजगारीची समस्या वाढलेली आहे, महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रखडवण्याचं काम हे केंद्र सरकारकडून केले जाते असे आरोप थेट विद्यार्थ्यांनी केलेत. आणि आता मोदींना पर्याय म्हणून राहुल गांधी यांना विजयी करावा अशी इच्छा राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावं अशी इच्छा देखील या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ओढमाले फॉर द पीपल न्यूज पुणे. या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण अनेक तरुणांशी बातचीत केली. पंतप्रधान मोदी यांच्या 10 वर्षाच्या कालावधीत त्यांनी केलेली कामं आणि त्यांनी केलेला जो विकास आहे ज्याचा ते दावा करत असतात, सातत्यानं भाजप हा दावा करत असतो. याबद्दल विद्यार्थ्यांना काय वाटतं, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि तरुणांना एकंदरीतच काय वाटतं, त्यांची काय मतं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक तरुणांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा देत त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावं अशी इच्छा व्यक्त केली, तर काही तरुणांनी पंतप्रधान मोदींच्या जे कामं आहेत त्याला विरोध करत पुन्हा एकदा मोदींच्या विरोधात उभं राहण्याची वेळ आली असा देखील आवाहन केलेलं आहे. त्यामुळे आता एकंदरीतच पंतप्रधान मोदी हे पुन्हा एकदा उमेदवार असताना ते पुन्हा एकदा पंतप्रधान होऊ शकतात का याबाबत शाश्वती दिसत नाही आहे. या सगळ्याचं क्लिअरिफिकेशन आपल्याला एकंदरीतच निवडणुकीनंतर आणि त्याच्या निकालानंतर कळेलच. पण तोपर्यंत निवडणुकीचा आढावा घेण्याचा फॉर द पीपल न्यूज सातत्यानं प्रयत्न करत आहेत. तोपर्यंत तुम्ही फॉर द पीपल न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.